नमस्कार, मी डॉक्टर बबिता पाटील। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आम्लपित्तावरती उपाय हे पाहणार आहोत। तर पहिली गोष्ट आहे की आपल्या जेवणाचे टायमिंग फिक्स करणे, सकाळचा असो किंवा संध्याकाळचं दररोज फिक्स टायमिंगला जेवण करणे। दुसरी गोष्ट म्हणजे ब्रेकफास्ट स्किप नाही करायचा, म्हणजे सकाळी अगदी किती गडबड असेल तरी हलकासा आहार किंवा हलकासा नाश्ता करूनच घरातून बाहेर पडावे। तिसरी गोष्ट पाणी प्रमाणात पिणे, म्हणजे जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी पिणे, नाहीतरी सतत पाणी पित राहणे, त्यामुळे अपचन होऊन अग्निमांद्य होऊन आम्लपित्त होते। चौथी गोष्ट, जर ॲसिडिटीचा भरपूरच त्रास असेल तर पाणी उकळून नॉर्मल केलेले अतिउत्तम। आपल्या नित्य खाण्यामध्ये गुलकंद 1 चमचा, काळे मनुके बिया काढून व गाईचे दूध तूप हे असावे। तर भाज्यांमध्ये कारली, चाकवत, तांदूळजा, पडवळ, घोसावळी किंवा फ्लावर या भाज्यांचा समावेश करू शकता। व फळांमध्ये गोड आंबे, गोड द्राक्षे व गोड डाळिंब हे 3 फळे तुम्ही नक्कीच घेऊ शकता। नारळाची बर्फी, आमसुलाची चटणी किंवा कोहळे पाक हेही खाण्यात ठेवू शकता। व सकाळच्या वेळेस हलकेसं सुंठ, तूप व खडीसाखर याचं चाटणही घेऊ शकता। वरण जर खाण्याचे असेल तर ते फक्त मुगाचेच वरण घ्यावे। तसेच उन्हात फिरणे, रात्री जागरण करणे व अतिशय रागराग करणे किंवा चिडचिड करणे हेही टाळावे। तसेच मी जे कारणेमध्ये सांगितलेले आहेत, तिखट, आंबट, खारट, तेलकट, मसालेदार किंवा जे शिळे आहे किंवा विरुद्ध आहार आहे हे सर्व टाळावे। तसेच दही, तूर डाळ व ड्रिंक्स वगैरे असतील तेही टाळावे। तर उद्याचे मी माझ्या व्हिडिओमध्ये ॲसिडिटीमध्ये आपण कोणते योगासने करू शकतो हे सांगणार आहे। धन्यवाद।